नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग बिझनेस बद्दल बोलणार आहोत की जो महिला घरी बसून करू शकतात. तो म्हणजे कापडी बाहुल्या बनवणं. हा एक पारंपरिक बिझनेस पण आहे, पण तो आता नवीन रूपाने पुढे येत आहे. तर आपल्याकडे ही पद्धत होती की ह्या बाहुल्या ज्या आहेत त्या सगळ्या घरी बनवल्या जायच्या आणि त्या मातीपासून बनवल्या जायच्या, कपड्यापासून बनवल्या जायच्या, वेगवेगळ्या माध्यमातून बनवल्या. पण आपण आज जो बिझनेस बघणार आहोत तो कापडी बाहुल्या तयार करणं. बघा, कापडी बाहुल्या तयार करताना आपल्याला लेफ्ट ओव्हर फॅब्रिक ज्याला म्हणतो ते लागणार आहे. म्हणजे छोटे छोटे कापडाचे तुकडे असतात जे टेलरकडे मिळतात. म्हणजे ते जे छोटे तुकडे असतात, ब्लाऊज शिवून उरलेले असतात किंवा तुमचा ड्रेस शिवून उरलेले असतात आणि ते रंगीबेरंगी, थोडीशी शायनिंग असलेले, लेस असलेले किंवा एम्ब्रॉयडरी असलेले किंवा खाली एक जरीची बॉर्डर असलेले असे जर कपडे छोटे छोटे, तर त्याचे आपण त्या बाहुल्यांसाठी ड्रेस शिवू शकतो. तर अशा सुंदर बाहुल्या तयार करण्याची आपल्याकडे पद्धत होती आणि पूर्वी त्याच्यामध्ये स्टफिंग, आपण आता जसा तो ऍक्रिलिकचा कापूस टाकतात तसं पूर्वी नारळाच्या वरचं आवरण वापरलं जायचं. म्हणजे ज्याच्यामध्ये भुसा पण असायचा, ज्याला आपण नारळाच्या शेंड्या म्हणतो, ते धुतलं जायचं आणि उन्हामध्ये सुकवून एकदम नरम केलं जायचं आणि ते स्टफिंग त्या बाहुल्यांमध्ये भरलं जायचं. किंवा जुने तुकडे जे आहे, जुन्या कापडाचे तुकडे आहेत, त्याचे बारीक बारीक कात्रण करून ते त्याच्यामध्ये टाकलं जायचं. आता मात्र काही लोक स्पंज वापरतात त्याच्यामध्ये, किंवा काही लोक जे आहेत ते चिंध्याच वापरतात, काही लोक ऍक्रेलिकचा कापूस वापरतात. परंतु वरचं जे आवरण आहे ते संपूर्ण फॅब्रिकनी बनवलेलं आणि या कपड्याला सुशोभित करणं, तिचा चेहरा तयार करणं, तिचे केस तयार करणं, तिच्या केसांच्या स्टाईल असू देत किंवा ड्रेसच्या स्टाईल असू देत, ह्या अशा सुंदर आणि सुबक बाहुल्या खूप छान विकल्या सुद्धा जातात बरं का. आता तुम्हाला वाटेल की आपल्या ह्या एवढ्या प्लास्टिकच्या सुंदर सुंदर बाहुल्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या बाहुलीला कोण विकत घेणार आहे. तर माझ्या माहितीतले असे बरेचसे लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये बिझनेस करून सक्सेस झालेले आहेत. त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की याला फिनिशिंग लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे क्रिएटिव्हिटी लागते की तुम्हाला खूप सुंदर रीतीने तिला सजवता आलं पाहिजे. आणि मग ते बाहुली जे आहे, बाहुली बाहुलाचं सेट आहे, म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यासाठी तुम्ही उद्युक्त करू शकतात लोकांना. म्हणजे त्याचे किचन बनवणं छोटे छोटे बाहुल्यांचे, किंवा त्या बाहुल्या हल्ली त्या बॅग चार्मर म्हणतात, त्या बॅग्सला लावतात मुली, तसं तयार करून देणं, किंवा वॉल हँगिंग सारखे बाहुल्यांचे हँगिंग तयार करून देणं, किंवा एखादा झोपाळा तयार करणं, त्याच्यावर छोटीशी बाहुली ठेवणं, किंवा या मोठ्या बाहुल्या तयार करून मुलींना खेळण्यासाठी द्याव्या. त्यांचे ड्रेस मात्र खूप वेगवेगळे बनवले पाहिजे. आता सध्या थीम बाहुल्या तयार व्हायला लागलेल्या आहे. म्हणजे काही जण देवासारखं रूप असलेल्या बाहुल्या तयार करतात, म्हणजे कृष्णासारखी दिसणारी बाहुली तयार करतात, गणपती सारखी दिसणारी बाहुली तयार करतात, 2 वेण्यांवाल्या बाहुल्या तयार करतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या त्यांना सजावट केली जाते. आणि नवीन रूप म्हणजे काय की समजा एखाद्या मुलीला वाटतंय मला डॉक्टर व्हायचं, तर तिला डॉक्टरचा ड्रेस असलेली बाहुली तयार करून देणं, किंवा पायलट व्हायचं असेल तर पायलटचा ड्रेस करणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा आपल्या भारतामध्ये तर इतक्या प्रकारचे ड्रेस आहेत, त्या सगळ्या प्रकारचे एक मिनिएचर तयार करून छोट्या बाहुल्या तयार करणं आणि त्या विकणं, हे खूप जास्त आता प्रचलित आहे. आणि ह्या बाहुल्या विकल्या सुद्धा जातात, परंतु त्याच्यामध्ये फिनिशिंग पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे बाहुलीचे डोळे असतात, डोळे, नाक, तोंड, हे जे पूर्ण चेहरा. आणि म्हणून ह्या अट्रॅक्टिव्ह बाहुल्या ज्या आहेत त्या आपण करायला पाहिजे. ज्या महिला घरात असतील, रिटायर झालेल्या असतील, त्यांनी सुद्धा हे काम करायला काही हरकत नाही. आणि विक्रीसाठीच नाही तर गिफ्टिंगसाठी तुम्ही वापरू शकतात. किंवा त्याच्यामध्ये 2-2 बाहुल्या, बाहुला आणि बाहुली असे सुद्धा देण्याची पद्धत आहे. तर किंवा आपल्या आजूबाजूच्या मुलींना दिलं पाहिजे. एखाद्या छोट्याशा गावात जाऊन जर मुलींकडे नसतील बाहुल्या खेळायला, हल्ली फार महाग मिळतात ना त्या, तर ही बाहुली तुम्ही गिफ्ट त्यांना देऊ शकतात आणि वर्षानुवर्ष त्या खेळतात बरं का. आम्ही एका आदिवासी वाडीमध्ये गेले होते. पूर्वी माझ्या नेहमी पर्समध्ये छोट्या छोट्या बाहुल्या असायच्या आणि त्या मुलींना दिल्यानंतर त्यांना तो इतका आनंद व्हायचा. आणि त्याच्यानंतर 3-4 वर्षांनी गेलो तरी ती बाहुली आम्हाला तिथे दिसत असायची मुली खेळत असताना. तसंच आपल्याला एखाद्या छोट्याशा शाळेत जाऊन त्या बाहुल्या देणं, मुलांना खेळण्यासाठी देणं, मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा बाहुल्यांचा वापर केला जातो, तर तिथे देणं, किंवा हस्तकलेचे मोठे मोठे प्रदर्शन असतात तिथे विकणं. फक्त एकच गोष्ट आहे की खूप साऱ्या बाहुल्या केल्या तर मग कस्टमर अट्रॅक्ट होतो आणि त्याला घ्यावंसं वाटतं. जसं इतर परदेशातल्या डॉल ज्या आहेत त्या प्रसिद्ध झाल्या, तशा प्रकारे आपल्या भारतीय बाहुल्यांना पण खूप जास्त महत्व आहे. पूर्वी रुखवतात त्या ठेवल्या जात होत्या, परंतु आता त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु होम डेकोर मध्ये या बाहुल्या ठेवण्याची अजूनही पद्धत आहे. आणि अशा ह्या महाराष्ट्रीयन बाहुल्या असू द्यात किंवा पूर्ण भारताचे कल्चर दाखवणाऱ्या बाहुल्या असू द्यात,
त्या सुद्धा खूप फेमस आहेत आणि त्या सुद्धा चांगल्या प्रकारे विकल्या जातात. ही ड्रेपरी तयार करणं जी आहे, म्हणजे त्यांचे ड्रेसेस तयार करणं, ही खूप मोठी कला आहे. त्याच्यामध्ये खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं, खूप क्रिएटिव्हिटी लागते. म्हणून मैत्रिणींनी एकत्र येऊन असा जर एखादा उद्योग सुरू केला तर तुमचा तो उद्योग छान चालू शकतो. म्हणजे कोणीतरी ज्वेलरीज तयार करायची बाहुलीची, कोणीतरी फ्रॉकच तयार करायचा, कोणीतरी मधली बॉडी तयार करायची. अशा प्रकारचा हा बिझनेस होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं मार्जिन पण मिळू शकतं. परंतु पहिल्यांदा केलं पाहिजे. आता हे का केलं पाहिजे, त्याचं महत्वाचं कारण, याचे पर्यावरणीय फायदे आहेत म्हणून आपण हे केलं. कापड तयार करताना मनुष्यबळ, पाणी सगळं गेलेलं असतं, वीज गेलेली असते आणि ते कापड आपण फेकून देतो आणि इतके सुंदर रंग वगैरे त्याला दिलेले असतात. तर ते जर आपण पुन्हा तर आपण फास्ट फॅशनमुळे होणाऱ्या कपड्यांचं प्रदूषण तरी कमीत कमी थांबवू शकतो. आणि म्हणून आपण हा उद्योग नक्की करून बघा आणि स्वतःपुरता का असेना, स्वतःच्या घरापुरता का असेना सुरुवात करा आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये मोठा बिझनेस पण आपोआप सुरू होईल. छोटंसं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर हळूहळू सुचायला लागतं आणि तुमचं त्याच्यामध्ये मन रमतं, स्ट्रेस कमी होतो. बाकीचे जे बाह्य जगात ज्या गोष्टी चाललेल्या आहेत टेन्शनच्या, तर त्या सुद्धा कमी होतात आणि तुमचं मन त्याच्यामध्ये रमून राहतं. त्याच्यासाठी का असेना पण ह्या बिझनेसची सुरुवात आपण केली पाहिजे. याचे ट्रेनिंग्स पण असतात, ते ट्रेनिंग घेतले पाहिजे. ह्या बाहुल्या हे आपल्याला बालपणात, त्यामुळे ह्या बाहुल्या तयार करताना मात्र आपली मनस्थिती खूप छान असते आणि आपल्याला फ्रेश वाटते, कारण आपल्याला बालपणाच्या सगळ्या आठवणी एकत्र येतात आणि त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. म्हणून हा बिझनेस खूप चांगला आहे. तुम्ही सुरुवात तर करून बघा. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा, लाईक करा आणि सत्कर्म चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.